मित्रांनो, राज्यातील तब्बल 7,918 रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये 9 जुलै 2026च्या जी आर नुसार नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्याच्यासाठी नवीन अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत आणि याच नवीन अटी शर्तीच्या अधीन राहून राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अर्ज मागवायला सुरू झालेले आहेत. यापूर्वी आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याबद्दल अपडेट घेतलं होतं, ज्याच्यामध्ये 850 जागांकरता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 735 रिक्त जागा आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये 471 जागांकरता 3 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. जालन्यामधील एकूण रिक्त असलेल्या जागांकरता आपण जर पाहिलं तर 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत. जळगाव जिल्ह्यामधील 1053 जागांकरता अर्ज सुरू झालेले आहेत. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्याचप्रमाणे गडचिरोली असेल, वर्धा असेल, सातारा असेल, धाराशिव असेल, चंद्रपूर असेल, या जिल्ह्यामध्ये सुद्धा या रिक्त असलेल्या जागांकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आता पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा रिक्त असलेल्या 1400 जागांकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याच्या संदर्भातील जाहिरात पुणे विभागाच्या पुणे.gov.in या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पुणे जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 1400 जागांकरता अर्ज करता येणार आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील अशा रिक्त असलेल्या जागांची यादी याच्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्याच्या वेबसाईटवरती देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये रिक्त असलेल्या जागांची आपण यादी पाहू शकता, अटी शर्ती पाहू शकता आणि याच्यासाठी आवश्यक असलेल्या अर्जाचा नमुना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण अर्जाचा नमुना पाहू शकता. नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळणे कामी अर्जाचा नमुना, ज्याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो, अर्जदाराची संपूर्ण माहिती, अर्जदाराचं शिक्षण याच्याबद्दलची माहिती, त्याच्या आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी स्थापन करायचे त्या जागेच्या संदर्भातील माहिती, आपले सीएससी केंद्र असेल तर त्या सीएससी केंद्राच्या संदर्भातील माहिती, ही सर्व माहिती याच्यामध्ये नमूद करायची आहे. मित्रांनो, 9 जुलै 2026च्या नवीन जी आर नुसार कार्यालयासाठी 100 चौरस फूट जागा असावी, 2 लॅपटॉप किंवा 2 कॉम्प्युटर असावेत, याचप्रमाणे लेझर प्रिंटर असावा, स्कॅनर असावा, बायोमेट्रिक उपकरण असावं, वेबकॅम असावा, विजेची पर्यायी बॅकअप व्यवस्था असावी, ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन असावं, ज्येष्ठांना नागरिकांना बसण्यासाठी जागा असावी, अशा प्रकारच्या ज्या महत्वाच्या अशा पायाभूत सुविधा आहेत या असावी, अशा प्रकारची अट घालण्यात आलेली आहे. सीएससी सेंटर, त्याच्या संदर्भातील झालेल्या व्यवहाराची संख्या, त्याच्या संदर्भातील सर्व माहिती याच्यामध्ये द्यायची आहे. दिव्यांग असेल तर त्याच्या संदर्भातील माहिती द्यायची आहे आणि यासोबत आवश्यक असलेली जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र जोडून हा अर्ज आणि घोषणापत्र आपल्याला सादर करायचे. याच्यासाठी शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2026. अर्ज कुठं करायचा याच्यासाठी कार्यालयाचे पत्ते दिलेले आहेत. मावळ मुळशी असेल, इंदापूर असेल, बारामती असेल, शिरूर पुणे शहर असेल, पुरंदर असेल, प्रत्येक ठिकाणी जे काही कार्यालय आहेत अशा कार्यालयाच्या ठिकाणी हे अर्ज सादर करायचे. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी आपण जर त्या जिल्ह्यातून असाल तर आपल्याला हे अर्ज सादर करायचे आहेत. मित्रांनो, अशाच प्रकारे आता उर्वरित असलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा रिक्त असलेल्या जागांकरता अर्ज मागवले जातील आणि आपण ज्या ज्या जिल्ह्यातून असाल त्या त्या जिल्ह्यातील अर्जाचा नमुना आपल्याला सांगितलेल्या ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीनं सादर करायचा आहे. सध्या तरी 7,918च्या आसपास जागा रिक्त आहेत, त्याचे अर्ज मागवण्यात आले आहेत. उर्वरित जे जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.